नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार आहोत अंडा दम बिर्याणी। त्याच्यासाठी आपण इथं 1 डझन अंड्यामध्ये पाणी टाकून इथं आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत। त्याला मस्त 2-3 वेळा चांगलं धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। इथे आता अंडे बॉईल झालेले आहेत, त्याला साईडला काढून त्याच्यावरचे छिलके आता काढून टाकायचे आहे। कढईमध्ये तेल टाकून त्याला गरम करायला ठेवलं आहे। गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून त्याला चांगला परतायचा आहे। कांदा सोनेरी झाल्यानंतर त्याला प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे आणि त्याच तेलात उकडलेले अंडे टाकून त्याला मस्त असं फ्राय करायचं आहे। ते चांगलं फ्राय झाल्यानंतर त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपण मसाल्याची तयारी करूया। त्याच्यासाठी आपण इथं मोठ्या पातेल्यात दही, हिरव्या मिरच्या, पुदिना, आल्या लसणाची 2 चमच पेस्ट आणि हळद, 1 चमच लाल मिरची, 1 चमच मीठ, साधा जिरा आणि सुहाना बिर्याणी मसाला टाकायचा आहे। फ्राय केलेला थोडा कांदा टाकायचा, अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि फ्राय केलेले अंडे टाकून त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये कडकडीत तेल टाकायचं आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण एका कुकरमध्ये 1 पळी तूप टाकून त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकून त्याला चांगला असा परतून घेऊन त्याच्यामध्ये आलं लसणाचं पेस्ट, मिरची, पुदिना टाकून चांगला परतून घेऊन त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून परत परतवायचं आहे। चांगलं परतवल्यानंतर त्याच्यामध्ये 3 तांब्या पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर अर्धा लिंबू पिळून पाण्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे। पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकून त्याला मस्त ढवळायचं आहे। तांदूळ बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता आपण बिर्याणीला दम देऊया। आता त्याला आपण अंड्याच्या मसाल्यावर टाकून चांगलं पसरून घेऊया आणि त्याच्यावर आता बिर्याणी कलर टाकून घेऊया। आता त्याच्यावर आपण फ्राय केलेला कांदा टाकून घेऊया आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आता आपण बिर्याणीला दम देण्यासाठी पीठ लावून घेऊया आणि त्याला झाकून गॅसवर ठेवूया। 10 मिनिटांनंतर आपली बिर्याणी तयार आहे। 5 मिनिटांनंतर बिर्याणीचं झाकण उघडायचं आहे। आपली बिर्याणी इथं आता तयार झालेली आहे। असेच टेस्टी व्हिडिओ पाहण्यासाठी जय श्री राज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका। थँक यू।